वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या. बघा खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व दिलेली व्याख्या स्मरणाच्या व्याख्या आहेत. त्याचा योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? वुडवर्थ व मार्क्सिवस हे यांनी कोणतं केलेलं आहे? तर हे पूर्वी केलेले अध्ययन म्हणजे स्मरण, आठवणे. पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण. एडगेल यांनी कोणतं केलेलं आहे? स्मरण म्हणजे धारणा. मॅकडुअल यांनी केलेलं आहे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. आणि स्काउट यांनी कोणतं केलेलं आहे की गतानुभवाचे पुनर्जीवन म्हणजे स्मरण होय. ह्या व्याख्या आपल्याला पाठच पाहिजे. स्मरण या व्याख्या विचारलेल्या आहे स्मरणाच्या. स्मरण व विस्मरण हा सेपरेट टॉपिक आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेतला आहे. तो एकदा चेकआउट करा. ओके.